नमस्कार शेतकरी बांधवांनो. सर्व शेतकरी बांधवांचे आज सोलर बसवले गेलेले आहेत. तर प्रत्येक कंपनीचे सोलर हे मोबाईलद्वारे ऑन ऑफ कसे करायचे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही. तर बरेच शेतकऱ्यांचे आज आहेत मोबाईलद्वारे चालू बंद करण्याचे सिस्टम काही शेतकऱ्यांना माहिती आहे, पण क्रॉम्प्टन कंपनीचा सोलर हा मोबाईलद्वारे ऑन ऑफ कसा करायचा याविषयी आज आपण माहिती घेणार आहेत. तर चला बघूया आपण मोबाईलद्वारे कसा चालू बंद होतो याची आपण माहिती घेऊया. तर बघा शेतकरी मित्र, बघू शकता तुम्ही हा क्रॉम्प्टन कंपनीचा सोलर बसवला. हा आपला 5 HP DC कंट्रोलर आहे. तर 5 HP पंप आहे. आज आपण हा पंप मोबाईलद्वारे चालू कसा करायचा हे बघूया. तर त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना की माहिती असावी की हा पंप चालू करण्यासाठी EMI नंबर लागतो आणि मोबाईल नंबर लागतो. तर EMI नंबर हा कुठे असतो, बऱ्याच शेतकरी बांधवांना EMI नंबर हा कुठे असतो याचा प्रॉब्लेम येईल. तर तो EMI नंबर कुठं असतो तो सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं स्क्रीनवरती पण येत राहतो EMI नंबर, आणि इथं हा आपला कंट्रोलर आहे. कंट्रोलरच्या बाजूला इथं बॅनर चिपकवलेला आहे. तर इथं पण आहे बघा, तुम्हाला दाखवतो. तर बघा इथं EMI नंबर म्हणून दिलेला आहे. हा EMI नंबर आपल्याला टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर बघूया हा कुठं करायचं रजिस्ट्रेशन. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ऍप्लिकेशन. तर ते ऍप्लिकेशन कुठलं आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ आणि आपण लाईव्ह चालू करून देऊ. तर सर्वप्रथम तुम्हाला मी मोटर आपली बंद आहे हे पहिले दाखवून देतो. तर इथं बघा इथं पाणी येणार आहे आपलं. तर तिथं आता बंद आहे, तर आपण चालू करूया. तर त्यासाठी पार्थ कंपनीचा पार्थ कंपनीचा ऍप्लिकेशन लागणार आहे, तो आपण बघूया. तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर मध्ये जायचं आहे. प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर इथं सर्च करायचं आहे पार्थ पंप रिमोट. हा ऍप्लिकेशन या नावाने पार्थ पंप रिमोट ऑपरेटर हे ऍप्लिकेशन आपल्याकडे आहे ऑलरेडी. ते ओपन करून त्याच्यासाठी मोबाईल नंबर टाकून EMI नंबर टाकून आणि नाव वगैरे टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने पेज ओपन होईल. तर त्यासाठी तुम्हाला जो तुम्ही पासवर्ड जनरेट करा तो पासवर्ड टाकून ऍप ओपन करून घ्यायचं, लॉग इन करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. या इंटरफेसवर तुम्हाला सर्व प्रकारची इथं आपला सोलर ऑनलाईन आहे हे दिसतंय, नेटवर्क दिसतंय आणि सर्व काही दिसेल. तर त्यासाठी चालू करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करायचं आणि स्टार्ट मोटर चालू करायची. तर मोटर ही सक्सेसफुली अपडेट झालेली आहे. तर तुम्हाला दाखवतो मोटर चालू झाली असं. तर त्याच्यासाठी काही 2-3 सेकंद घेतोय. बघा आपल्याला इथं आता पाणी चालू होईल. हे बघा चालू झाली मोबाईलवर. तर अशा पद्धतीने मोबाईलद्वारे आपली मोटर चालू झालेली. बघा 5 HP सोलर आहे. काही पाणी वरती काढलेलं आहे, हा अर्ध पाणी इथं चालतंय. अशा फुल पाणी मारतंय 5 HP मोटर. तर आपण बंद कशी करायची हे बघूया. तर आपण बंद करण्यासाठी बटन दाबून स्टॉप करतोय. तर सक्सेसफुली मोटर अपडेट झाले. तर ही बघा आपली मोटर बंद झालेली आहे. तर आपली मोटर बंद झाली. तर सर्व शेतकरी बांधवांना मी दिलेली माहिती ही तुम्हाला समजली असेल, आणि असेच काही परत कुठली माहिती लागत असेल तर कमेंट करून सांगा आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नमस्कार शेतकरी बांधवांना.